आक्रोश विलास गोरे यांची ग्रामीण कादंबरी. प्रकरण 31. अष्टभुजा मंदिराच्या परिसरात भाविकांची खूप गर्दी उसळली होती. दुर्गा मातेला कबूल केलेले नवस भाविक फेडताना दिसत होते. देवीला हिरवी साडी हिरवे चुडे अर्पण करून नतमस्तक होत होते. नारळ फोडली जात होती. प्रांगणाच्या एका कोपऱ्यात बोकडबळी दिले जात होते. कोंबडं मारली जात होती. खाटीक मारलेल्या बोकडांची कातडी काढून आपला धंदा करीत होता. देवीच्या नावानं बोकडं बळी देऊन भाविक आपल्या जिभेचे चोचले पुरवणार होते. कोंबड्याचा बळी देऊन चविष्ट मटणावर ताव मारणार होते. अविनाश आणि प्रियंका मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आले. नदीच्या बाजूला आले. वाळूत ठिकठिकाणी विविध दुकानं होती. खेळण्यांची खूप सुंदर दुकानं होती. त्या दुकानातून विविध खेळणी मांडली होती. लहान बालकं आपल्या आईबापाजवळ हट्ट धरून खेळणी विकत घेत होती. फुगे घेऊन यात्रेतून फिरत होती. भांड्यांची दुकानं होती. खेड्या पाड्यातून आलेल्या बायका आपल्या संसाराला लागणार भांडीकुंडी विकत घेत होती. ठिकठिकाणी मोठी हॉटेल्स होती. जिलेबी तळली जात होती. खमंग भज्यांचा वास वातावरणात दळवळत होता. भाडेकरूंची हॉटेल्समधून झुंबड उडाली होती. जिलेबी, भजी आणि शेवेवर बायका माणसं तुटून पडत होती. एक छानपैकी हॉटेल पाहून ते आत शिरले. गरम गरम भजी जिलेबी मागवून त्यांनी खाल्ली. आवडीनं शेव खाल्ली. यात्रेतून शेव खाण्यात आगळीवेगळी मजा असते. भरपेट खाऊन ते खालच्या बाजूला आले. तिथं ठिकठिकाणी बैलगाड्या सुटलेल्या होत्या. बैलगाडीभोवती बाया माणसांची तळ पडला होता. दगडी चुलीवर ठेवलेल्या भांड्यांतून कोंबडी बोकडाचं मटण रटरटत होतं. वातावरणात खमंग वास दरवळत होता. एका गाडीजवळ ते आले. बायका पुरुष जेवण करीत होते. खूप आग्रह झाला म्हणून त्यांनी तिथं जेवणं केली. ताज्या काळ्या मसाल्याचं मटण खाऊन त्यांची तृप्ती झाली होती. मग ते यात्रेतून फिरतच राहिले. यात्रेचा आनंद लुटून रात्री ते मुक्कामाला धर्मशाळेत आले होते. दुसऱ्या दिवशी कुस्तीचा फड होता. ग्रामीण भागातील नामवंत पैलवानांनी आपल्या अपार शक्तीचं प्रदर्शन केलं होतं. प्रियंका धर्मशाळेतच थांबली होती. अविनाशनं कुस्तीच्या फडाचा आनंद लुटला होता. तिसऱ्या दिवशी आपले नवस फेडून भाविक आपापल्या गावाकडं परतू लागले होते. नवीन नवीन भाविक येत होते. दुर्गामातेचं दर्शन घेऊन आपले नवस फेडत होते. 8 दिवस तिथं नुसता आनंद मेळा जमला होता. 8 दिवस झाले तेव्हा तो परिसर एकदम शांत होऊन गेला होता. ते मनात आले. त्यांनी बाप्पाजीचा पदस्पर्श करून दर्शन घेतले. बाप्पाजींनी त्यांना भरभरून आशीर्वाद दिला. प्रियंका गलबलून म्हणाली, येतो आम्ही गुरुदेव या. तिनं एकदा बाप्पाजींची तेजपुंज मूर्ती आपल्या अंतःकरणात साठवून घेतली. मठावरनं आपली नजर फिरवली. मग मनाचा हिया करून आपल्या गाडीजवळ आली. गाडीवर स्वार झाली. अविनाश अगोदरच गाडीवर स्वार झाला होता. अविनाशने किक मारताच गाडी पळू लागली. बाप्पाजी प्रसन्न मनानं आपल्या मठात शिरले होते. प्रकरण 31 येथे समाप्त. आक्रोश विलास गोरे.